So hello dear students, in this video we shall discuss the next step in the extraction of metal. We are dealing with extraction of metal, and in the extraction of metal there are 4 steps. First one is concentration, काल आपण पाहिली. Today we have to discuss oxidation. ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन, आणि रिडक्शन झालं की रिफायनिंग. या 4 स्टेप मधून कुठलाही मेटल जाऊ द्यावा, कुठल्याही मेटलचा ओर जाऊच द्यावा लागतो. त्यावेळेस चौथ्या प्रोसेसला शेवटला आपल्याला काय मिळतो? प्युअर मेटल मिळतो. कुठलाही ओर असू, कुठलाही मिनरलचा ओर असू, त्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. मग त्या कॉन्सन्ट्रेशनच्या 4 मेथडपैकी कुठली तरी वापरावीच लागते. नंतर त्याचं ऑक्सिडेशन करावं लागतं. कुठली ना कुठली ऑक्सिडेशनची एखादी मेथड वापरावीच लागते. ऑक्सिडेशन केल्यानंतर रिडक्शन करावं लागतं. रिडक्शन पैकी कुठली ना कुठली एखादी मेथड तिथं वापरावीच लागते. आणि नंतर रिफायनिंग, रिफायनिंग मध्ये कुठली ना कुठली एखादी मेथड वापरावीच लागते 3-4 मेथड पैकी, आणि मग आपल्याला ओर मिळत असतो. आता आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसला एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम इन द ब्लास्ट फर्नेस फ्रॉम हिमॅटाइट ओर आहे. म्हणजे आपल्याला लोखंड मिळवायचा हिमॅटाइट नावाच्या ओर पासून. तर त्या लोखंडाच्या त्या हिमॅटाइट नावाच्या ओरला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे, नंतर ऑक्सिडेशन करावं लागणार आहे, नंतर रिडक्शन करावं लागणार आहे, नंतर रिफायनिंग करावीच लागणार आहे. नंतर आपल्याला ओर आपलं मेटल मिळणार आहे आयर्न नावाचा. तर त्याच्यातली आपण कुठल्याही म्हणजे कॉमन आपण पाहत आहोत. मग त्याच्यानंतर आपल्याला आयर्न कसा त्याच्या हिमॅटाइट ओर पासून मिळवायचा या 4 स्टेप वापरून त्या आपल्याला नंतर शेवटच्या व्हिडिओमध्ये आयर्नच्या या मेटलर्जीच्या पाहायच्या आहेत. तर आपण आता सेकंड मेथड चालू करत आहोत, ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, ऑक्सिडेशन मध्ये नाऊ इन द कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं, आता ओरचं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. नाऊ वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड ओर. आपल्याला आता त्या पहिल्या स्टेप मधून बाहेर आलेला कसला ओर आहे? कॉन्सन्ट्रेटेड ओर. जेवढ्या पॉसिबल इम्प्युरिटी आहेत, सगळ्याच इम्प्युरिटी आणखी निघालेल्या नाहीत, पण पॉसिबल इम्प्युरिटीज आपण त्या 4-5 ज्या काही मेथड शिकल्या त्याच्यापैकी एखादी वापरून त्याच्यातला आपण काय केलं, इम्प्युरिटी काढून आता आपल्याला ओर मिळालाय. तो ओर कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड ओर आहे. अँड दिस कॉन्सन्ट्रेटेड ओर नाउ इट शुड बी कन्व्हर्टेड इनटू, और इट हॅज टू बी कन्व्हर्टेड इनटू ऑक्साइड. आता आपल्याला त्याला कशात रूपांतर करायचंय? ऑक्साइड मध्ये करायचे. आणि त्या कॉन्सन्ट्रेटेड ओरला ऑक्साइड मध्ये रूपांतरित करणे म्हणजेच काय? ऑक्सिडेशन. नाउ ऑक्सिडेशन ऑफ दॅट कॉन्सन्ट्रेटेड ओर टू फॉर्म मेटल ऑक्साइड. ऑक्सिडेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर टू फॉर्म मेटल ऑक्साइड. मेटल ऑक्साइड, दिस इज कॉल्ड ऑक्सिडेशन. अलग लक्षामध्ये. नाउ दिस ऑक्सिडेशन, ऍट द एंड ऑफ ऑक्सिडेशन वी आर गेटिंग मेटल ऑक्साइड. आपल्याला काय मिळणार आहे? मेटल ऑक्साइडच मिळणार आहे. पण हा मेटल ऑक्साइड मिळवत असताना ऑक्सिडेशन 2 वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे. या दोन्ही मेथडमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? वी आर गेटिंग मेटल ऑक्साइड. आपल्याला मेटल ऑक्साइडच मिळणार आहे. पण नेमकं मग काय ह्या वेगळ्या केलेल्या आहेत? डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ रिएक्शन. रिएक्शन कशा टाईपनं व्हायले त्याच्यावरून ऑक्सिडेशन 2 पद्धतीनं होतं. इन कॅल्सिनेशन अँड अनदर वन इज रोस्टिंग. आता कॅल्सिनेशन कशाला म्हणायचं बघा, द हिटिंग ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ओर. इथं सुद्धा आपल्याला काय करायचे? हिटिंग ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ओर इन अब्सेन्स ऑफ एअर. बघा, इन अब्सेन्स ऑफ एअर, हिटिंग ऑफ द ओर, कॉन्सन्ट्रेटेड ओर. कॉन्सन्ट्रेट होऊन जो पहिल्या स्टेप मधून ओर आलेला आहे त्याला आपल्याला काय करायचे? हिटिंग करायची, प्लेन हिटिंग करायची इन अब्सेन्स ऑफ एअर. सगळ्यात महत्वाचं काय? बिकॉज दिस कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग आर फ्रिक्वेंटली आस्क्ड इन द बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाम मध्ये हे सतत विचारलेले आहे. म्हणून काय आहे कॅल्सिनेशन? हिटिंग ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ओर इन अब्सेन्स ऑफ एअर इज कॉल्ड कॅल्सिनेशन. म्हणजे इथं अब्सेन्स ऑफ एअर आहे. आणि जनरली कॅल्सिनेशन कुणासाठी वापरायचे? जनरली कॅल्सिनेशन इज युज्ड फॉर कार्बोनेट ओर अँड हायड्रॉक्साइड ओर्स. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. इट इज जनरली युज्ड फॉर विच टाइप ऑफ ओर? कुठल्या ओरसाठी वापरली जाते? जनरली कार्बोनेट ओर, कार्बोनेट असणाऱ्या ओरसाठी आणि हायड्रॉक्साइड असणाऱ्या ओरसाठी वापरली जाते. वी शॅल डिस्कस दॅट एक्झाम्पल. Just we shall take one example of carbonate ore. See, this is carbonate ore, CaCO3. This CaCO3 breaks into, बघा, ऑक्साइड तयार व्हायला, मेटल ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड, प्लस द कार्बन डायऑक्साइड इज रिमूव्ह. काय निघून गेला? CO2 इज रिमूव्ह. आणि मेटल कार्बोनेटचं रूपांतर मेटल ऑक्साइड मध्ये झालं. मेटल कार्बोनेट, मेटल ऑक्साइड, अँड कार्बन डायऑक्साइड गॅस इज रिलीज्ड. Or you may take ZnCO3, झिंक कार्बोनेट, कॅलॅमाइन, याला आपण म्हणतो कॅलॅमाइन,
सेम तसंच होईल ZnO प्लस CO2, ZnO प्लस CO2. Or you may take adduct also, MgCO3 प्लस CaCO3. See this is adduct. डोलोमाइट, ह्याचं नाव आहे डोलोमाइट. डोलोमाइट मध्ये काय होईल बघा, MgO प्लस CaO. ऍडक्ट, जसं इथं ऍडक्ट आहे तसाच इथंही ऍडक्ट होईल, कॉम्प्लेक्स. प्लस इथला एक CO2, इथला एक CO2, किती CO2, 2 CO2. ह्याच्यातला एक CO2, ह्याच्यातला एक CO2, राहिला O, इथं O, ह्याच्यातला एक O राहिला CaO. बघा, मीन्स वी आर गेटिंग मेटल ऑक्साइड्स. आपल्याला काय मिळाले, मेटल ऑक्साइड्स मिळाले. आणि ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला काय मिळवायचे, मेटल ऑक्साईड. कुणापासून, कॉन्सन्ट्रेटेड ओर. ह्याच्यातले आपण इम्प्युरिटी पहिल्या स्टेपमध्ये काढल्या. आणि इथं आपण काय करायलो, हिटिंग. पण इथं ऑक्सिजन आहे का नाही, म्हणून काय आहे, अब्सेन्स ऑफ एअर. मी आणखीन दुसरं म्हटलं, इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर हायड्रॉक्साईड ओर. हायड्रॉक्साईड एखादा घेऊयात आपण, समजा CaC or CuCO3 and CuOH taken thrice. CuOH taken twice. कॉपर कार्बोनेट, कॉपर हायड्रॉक्साईड. दिस इज कॉल्ड मॅलॅचाइट. जसं याला डोलोमाइट म्हटलं, याला कॅलॅमाइन म्हटलं, याला तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट माहितच आहे. दिस इज मॅलॅचाइट. दिस मॅलॅचाइट काय तयार व्हायले बघा, हायड्रॉक्साईड येत आहे. हायड्रॉक्साईडचं सुद्धा काय व्हायले, स्ट्रॉंग हिटिंग करायला होतं आपण. CuO डॉट CuO, किती CuO, 2 CuO. ह्याचा एक CuO, याचा एक CuO. आता इथं काय राहिला मग, CO2 प्लस CO2, एक O याच्याकडे आला, CuO. याच्यातलाही एक O इकडे आला, कारण इथं 2 O आहे, 2 O मधला एक O, CuO. यू कॅन राईट 2 CuO ऑल्सो, प्लस CO2. प्लस राहिलं काय, 2 H आणि एक O, H2. बघा, सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॅल्सिनेशन मध्ये फक्त लक्षात ठेवायचे, अब्सेन्स ऑफ एअर, हिटिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर इन अब्सेन्स ऑफ एअर, क्रूड मेटल ओर. कसं आहे आता, हा आणखीन एक क्रूडच आहे, आणखीन काही प्युअर मिळालेलं नाही, कॉन्सन्ट्रेशन फक्त झालेलं आहे. आणि अशा ओरचं आपल्याला काय करायचं, अब्सेन्स ऑफ एअर मध्ये हिटिंग करायची आहे. आणि जनरली लेकरांनो लक्षात घ्या, इन द कॅल्सिनेशन द व्होलाटाईल इम्प्युरिटीज आर रिमूव्ड. ज्या उडून जाणारे इम्प्युरिटीज असतात, कार्बन डायऑक्साईड, अशा ह्या जनरली ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आर रिमूव्ड. ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज त्याच्यातनं निघून जातात. हे जनरली कुणामध्ये होतं, कॅल्सिनेशन नावाच्या प्रोसेसमध्ये होतं. आणखीन जनरली हायड्रस जो ओर आहे, हायड्रस म्हणजे आपण बॉक्साईट, तुम्ही 10वीलाही पाहिला असेल किंवा जुन्या सिलेबसमध्ये सुद्धा बॉक्साईट पासून अल्युमिनियम होता, 2H2O. बघा, हायड्रेटेड ओरचं रूपांतर अनहायड्रस ओर मध्ये सुद्धा होतं. हे बघा, अनहायड्रस म्हणजे पाणी निघून जाणे. अगोदर हा हायड्रेटेड होता, आता त्यातलं पाणी निघून गेलं. बस, फॉर्म्युल्यातलं फक्त डॉटच्या जागी प्लस घ्यायचं. हायड्रेटेडचं अनहायड्रस, दिस इज ऑल्सो कॅल्सिनेशन. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॅल्सिनेशन. तर कॅल्सिनेशन. अँड नेक्स्ट वन इज रोस्टिंग. आता फरक काय, हिटिंग ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ओर. परत कॉन्सन्ट्रेशन केलेला पहिल्या स्टेप मधला ओरची हिटिंग करायची, स्ट्रॉंग हिटिंग करायची इन प्रेझेन्स ऑफ एअर और इन एक्सेस ऑफ एअर और इन प्रेझेन्स ऑफ एअर. एक्सेस ऑफ एअर किंवा प्रेझेन्स ऑफ एअर मध्ये आपल्याला हिटिंग करायचे. बस एवढा शब्द आहे, इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस एअर, इन प्रेझेन्स ऑफ. कारण रोस्टिंग म्हणजे भाजण्यासाठी हिटिंग तर गरजेचे, पण ऑक्सिजनची इथं गरज आहे. म्हणून फरक आहे. दोघांचाही आपल्याला मिळणारा प्रोडक्ट ऑक्साईडच आहे. कॅल्सिनेशन मध्ये मेटल ऑक्साईडच मिळणार आहे आणि रोस्टिंग मध्येही मेटल ऑक्साईडच मिळणार आहे. पण ही जनरली कुणासाठी वापरली जाते, कॅल्सिनेशन कार्बोनेट अँड हायड्रॉक्साईड ओरसाठी. रोस्टिंग ही जनरली ऍप्लिकेबल फॉर सल्फाइड ओर. ही कुणासाठी वापरली जाते, जनरली सल्फाइड. आता सल्फाइड मध्ये जर घ्यायचं झालं, ZnS. सी दिस इज ZnS. दिस, आता बघा इथं ऑक्सिजन आला, इथं ऑक्सिजन नव्हता कुठंच, इथं काय आला आता, इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ एअर. एअर म्हणजे ऑक्सिजन. हिटिंग करायची, करायला कॉन्सन्ट्रेटेड ओर आहे. आता जनरली काय तयार होणार आहे बघा, झिंक ऑक्साईड आणि SO2. आता बॅलन्स जर करायचे असेल तर ही 2 घ्या, हे 3 घ्या, हे 2 ZnO प्लस 2 SO2. 6 ऑक्सिजन, 4 आणि 2 6, 3 2 6, 2 ZN 2 S. सो दिस इज ZnO. और यू मे टेक PbS.
दिस इज झिंक ब्लेंड, माहिती आहे तुम्हाला. दिस इज गॅलेना, पीबीएस नाव आहे गॅलेना. सेम गॅलेनाचे 3O2 टू फॉर्म 2PbO प्लस 2SO2, इथंही 2च घ्या. दिस इज ऑल्सो हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअरच्या प्रेझेन्स, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे होतं ते रोस्टिंग. म्हणून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, पार्क इथे पार्क, पण इथं पार्कची मी इथं सी घ्यायला. पार्क म्हणजे प्रेझेन्स म्हणलं की रोस्टिंग, अब्सेन्स म्हणलं की कॅल्सिनेशन. प्रेझेन्स रोस्टिंग, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन रोस्टिंग, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन रोस्टिंग, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन कॅल्सिनेशन. म्हणून यू कॅन रिमेंबर पार्क. पार्क मीन्स इथे हिंट तुम्हाला लक्षात ठेवा. कॅल्सिनेशन म्हणलं की अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. तर दिस इज द रोस्टिंग. तर रोस्टिंग मध्ये जनरली काय होतात, इथं सुद्धा व्होलाटाईल इम्प्युरिटीज निघून जातात, जशाच SO2 गॅस, जसं इथं CO2 निघून गेला. आणि जनरली इथं इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज, आता बघा सल्फर कसला आहे, इनऑर्गॅनिक आहे. इनऑर्गॅनिकच्या इम्प्युरिटी काय होतात, रोस्टिंग मध्ये निघून जातात. अँड बोथ दीज कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग आर कॅरिड आउट इन ब्लास्ट फर्नेस, रिव्हर्बरेटरी फर्नेस. कसल्या फर्नेस मध्ये, रिव्हर्बरेटरी फर्नेस. रिव्हर्बरेटरी फर्नेस, रिव्हर्बरेटरी नावाच्या भट्टीमध्ये ही जनरली प्रोसेस कॅरी केल्या जातात ऑक्सिडेशनची. कोणती, कॅल्सिनेशन असेल अथवा रोस्टिंग असेल. काय असतं रे, इथं ओर असतो, जसं कॉन्सन्ट्रेटेड केलेला आपला ओर पहिल्या स्टेप मधला गाळला जातो. इथं स्लोप असतो, इथं हिटिंग चालू असते कंटिन्युअस. आहे बघा जाळ आहे हा, आता जाळ, दिस इज द मोल्टन. आता बघा सांगा, ही ओर खाली आला, खाली ओर आल्यानंतर ही पूर्ण बंदिस्त असते, बंदिस्त असून इथं एक एक्झॉस्ट असतो. हे बघा, इथून गॅसेस बाहेर पडतात लाईक दिस. हे बघा, हे कोणते गॅस, CO2, SO2. हे बघा इथून बाहेर पडायला CO2. आणि ह्या हिटिंगमुळे, इथं हिटिंग चालू, हिटिंगमुळे ह्याच्यातला फक्त मेटल जो आहे तो काय व्हायला, असा मेल्ट व्हायला. हे बघा, मेल्टेड मेटल इकडून यायला असा जाळामध्ये चाललाय. इट इज बर्न्ड, द ओर इज बर्न्ड. आणि बर्निंगमुळं मेटल तेवढा मेल्ट व्हायला, मेल्ट होऊन इकडं मेल्ट जमा व्हायला मेटल. हे बघा ऑक्साईड. आणि ह्याच्यातले जे बाकीचे आहेत मेटल ऑक्साईड इकडे यायला, आणि बाकीचे काय होऊन चाललेत, गॅसेस निघून चाललेत. हॉट गॅसेस आर रिमूव्ड फ्रॉम द चिमनी इन द फर्नेस. इथं चिमनी आहे, हे बर्न. दिस इज द फंक्शनिंग ऑफ रिव्हर्बरेटरी फर्नेस. अशा पद्धतीची ही रिव्हर्बरेटरी फर्नेस असते. ओरला हॉपर मधून टाकलं जातं, जाळलं जातं, जाळल्यामधून त्याच्यात ते ऑक्साईड निघून जातात. SO2 असेल, CO2 असेल, आणि राहिलेलं क्रूड मेटल ऑक्साईड खाली जमा होतो मोल्टन स्टेटमध्ये. तर दिस इज द ऑक्सिडेशन प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ही, ऑक्सिडेशन. आणि दोन्ही कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग कुठं कॅरी आउट केले जातात, दीज आर कॅरीड आउट इन रिव्हर्बरेटरी फर्नेस. ना नेक्स्ट वन इज रिडक्शन. आता बघा काय करायचं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन झाले की ऑक्सिडेशन मध्ये काय मिळालं आपल्याला, मेटल ऑक्साईड. आता हा मेटल ऑक्साईड कुठल्या स्टेप मध्ये चाललाय, नाव इट इज एंटरिंग इनटू रिडक्शन. आता रिडक्शन जनरली काय केलं जातं, रिडक्शन इज कॅरीड आउट बाय युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. द मेटल ऑक्साईड, आता हा मेटल ऑक्साईड तिसऱ्या स्टेप मध्ये चाललाय. पहिली कॉन्सन्ट्रेशन, दुसरी ऑक्सिडेशन, थर्ड वन इज रिडक्शन. इन द रिडक्शन मेटल ऑक्साईड इज एंटर्ड. नाउ दॅट मेटल ऑक्साईड इज रिड्युस्ड. ह्या मेटल ऑक्साईडचं रिडक्शन होणार आहे कुणाचा वापर करून, रिड्युसिंग एजंटचा. जनरली रिड्युसिंग एजंट कोण वापरला जातो, कार्बन इज द बेस्ट रिड्युसिंग एजंट. कार्बन इज नथिंग बट कोक. कोण आहे हा, कोक म्हणजे चारकोल, कोळसा, लोणारी कोळसा. तर तो चारकोल वापरला जातो, आणि त्या चारकोलच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचंय, रिडक्शन करायचंय. म्हणजे आता तुमचं इथं मेटल ऑक्साईड काय होणार आहे, हे बघा रिड्युसिंग एजंट कोण आहे, सी. मेटल ऑक्साईड कुठून आलाय, हा दुसऱ्या स्टेप मधला मेटल ऑक्साईड. इट इज रिएक्टिंग विथ कोक टू फॉर्म मेटल प्लस CO. बघा जनरल रिएक्शन, रिडक्शनची शॉर्ट रिएक्शन कशी लक्षात ठेवाल, दुसऱ्या स्टेप मधला मेटल ऑक्साईड रिडक्शन व्हायलंय, इथेही हिटिंग व्हायलीये कुणाच्या सोबत, रिड्युसिंग एजंटच्या सोबत. टू फॉर्म काय होणार आहे, ह्याच्यातला ऑक्सिजन काढून घेतला जाणार आहे. आणि एखाद्यातला ऑक्सिजन काढून घेणे म्हणजेच काय करणे, त्याचं रिडक्शन. बघा MO मधला O निघून गेलाय म्हणजे M तयार झालाय म्हणजे रिडक्शन झालंय. आणि हा O कुणाकडे गेलाय, C कडे गेलाय. टू फॉर्म CO. तर अशा पद्धतीनं दिस इज द रिडक्शन. आता जनरली लेकरांनो रिडक्शनच्या मेथडॉलॉजी भरपूर आहेत. 4-5 मेथडद्वारे आपण रिडक्शन करू शकतो. त्याच्यामधल्या 3 मेथडच्या आपण डेफिनेशन पाहिलेल्या आहेत. पायरोमेटलर्जी, स्ट्रॉंग हिटिंग ऑफ द ओर.
इलेक्ट्रोमेटलर्जी इलेक्ट्रॉलिसिस, हायड्रोमेटलर्जी ॲक्वियस सोल्युशन ऑफ देअर साल्ट, इलेक्ट्रोमेटलर्जीमध्ये मोल्टन फ्युज्ड स्टेट ऑफ साल्ट, त्याचे ओरची फ्युज्ड स्टेट घेतली जाते. तर अशा आपण त्याच्या डेफिनेशन पहिल्याच लेक्चरला या मेटलर्जीच्या पाहिलेल्या आहेत. पण आता पायरोमेटलर्जीमध्ये इथं आपल्याला बघायची आहे स्मेल्टिंग, कारण आपल्याला जो हिमॅटाईट ओर पासून लोखंड मिळवायचा आहे, आयर्न मिळवायचा आहे, तर तिथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, स्मेल्टिंग. स्मेल्टिंग इज नथिंग बट इट इज ऑल्सो रिडक्शन. ते सुद्धा काय आहे, रिडक्शन. पण ते कुठल्या ह्याच्यामध्ये येतं, पायरोमेटल, कारण इथं स्ट्रॉंग हिटिंग द्यावं लागणार आहे. नाउ इन द स्मेल्टिंग प्रोसेसमध्ये काय होतं बघा, मेटल ऑक्साईड, सपोज आय एम टेकिंग वन मेटल ऑक्साईड, एक मेटल ऑक्साईड घ्यायलोय मी, Fe2O3. कोण आहे हा, परत आपला तोच हेमॅटाइट घेतो, Fe2O3. दिस हेमॅटाइट ओर इज ट्रीटेड विथ कोक. बघा, स्मेल्टिंगची व्याख्या मी नंतर सांगतो काय आहे. हीटिंग ऑफ द ओर और रिडक्शन ऑफ द ओर इन प्रेझेन्स ऑफ कोक अँड फ्लक्स. Here I am using the flux as a CaO, calcium oxide. बघा, heating of the ore in presence of reducing agent like coke, in presence of flux to form. बघा आता काय व्हायला इथं, किती 3 ऑक्सिजन आहेत म्हणून मी 3 कार्बन घ्यायलोय. फॉर्मेशन ऑफ 2Fe. बघा, मेटल ऑक्साईड मधला ऑक्सिजन निघून गेला, ऑक्सिजन निघून जाणे म्हणजे रिडक्शन. काय राहिला नुसता 2Fe प्लस 3CO प्लस. आता हे फ्लक्स काय ऍड केलाय, कारण ह्या FeO काही नुसता प्युअर नाही, हा ओव्हर मध्ये आणखीन कॉन्सन्ट्रेशन जरी झालेलं असलं तरी याच्यासोबत काही इम्प्युरिटी आहे. समजा याच्यासोबत इम्प्युरिटी आहे SiO2, सिलिका नावाची इम्प्युरिटी आहे या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये सिलिका नावाची इम्प्युरिटी, म्हणजे ही काय झाली आपल्यासाठी, गँग. ही काय झाली, गँग. मग फ्लक्स कशासाठी ऍड करायचा आहे, फ्लक्स कंबाईन विथ गँग. ह्या Fe2O3 सोबत कोण आहे, गँग सुद्धा आहे. कोणाच्या रूपात आहे, इन द फॉर्म ऑफ सिलिका. नाउ धिस फ्लक्स कंबाईन विथ गँग. बघा, फ्लक्स कोण आहे मग, CaO. दिस CaO फ्लक्स कंबाईन विथ गँग. गँग कोण आहे, SiO2 टू फॉर्म स्लॅग. CaSiO3 काय तयार झाला, दिस इज स्लॅग. बघा काय काय मिळालं, ओरला कोक बरोबर हिटिंग केली, दिस इज कोक. कोक म्हणजे कार्बन. नाव दिस कोक काय काम करायला आहे, रिड्युसिंग एजंट. तो त्याच्यातला ऑक्सिजन काढून घ्यायलाय. एखाद्यातला ऑक्सिजन काढून घेणे म्हणजे काय, रिडक्शन करणे. रिडक्शन करून तो काय बनायला, Fe2चं रूपांतर. 2Fe, 3O आणि 3CO प्लस SiO2 CaO बरोबर. ही कोण आहे, SiO2 ह्या Fe2O3 बरोबर थोड्या इम्प्युरिटी राहिल्या, त्याला आपण इम्प्युरिटीला काय म्हणतो, गँग. तर फ्लक्स कशासाठी टाकायचा आहे, फ्लक्स इज ऍडेड टू रिमूव्ह गँग. मग फ्लक्स वेन कंबाईन विथ गँग इट फॉर्म स्लॅग. स्लॅग म्हणजे आपण मळी म्हणूया थोडक्यात. ही स्लॅग तयार झाली. मग फ्लक्स काय आहे, फ्लक्स इज ए सबस्टन्स विच इज युज्ड टू रिमूव्ह गँग. फ्लक्सची व्याख्या काय, फ्लक्स इज ए सबस्टन्स विच इज युज्ड टू रिमूव्ह गँग. स्लॅग काय आहे, स्लॅग काय कशाला म्हणायचं, वेन गँग कंबाईन विथ फ्लक्स द फॉर्म्ड कंपाऊंड इज कॉल्ड स्लॅग. स्लॅगची व्याख्या काय, वेन गँग कंबाईन विथ फ्लक्स टू फॉर्म स्लॅग. तर स्लॅग काय आहे, फ्लक्स आणि गँगच्या कॉम्बिनेशन तयार होणारा पदार्थ म्हणजे स्लॅग. फ्लक्स काय आहे, विच कंबाईन विथ गँग टू फॉर्म स्लॅग. फ्लक्स आणि रिड्युसिंग एजंट ऑक्सिजन काढून घेतो. आणि आता हा आपल्याला मिळाला आहे क्रूड मेटल. इथं मिळाला होता क्रूड मेटल ऑक्साईड. क्रूड म्हणजे आणखीन तो प्युअर नाही म्हणून त्याला क्रूड, कच्चा माल थोडक्यात, रफ. तर आता क्रूड मेटल मिळालं आपल्याला. बघा, कॉन्सन्ट्रेटेड ओर मध्ये इम्प्युरिटी निघाल्या, क्रूड ओर आला. क्रूड ओरचं ऑक्सिडेशन केलं, क्रूड मेटल ऑक्साईड मिळाला. क्रूड मेटल ऑक्साईडचं रिडक्शन केलं, क्रूड मेटल मिळाला. पण आणखीनही तो प्युअर नाही. मग प्युअर करण्यासाठी आपल्याला आता कोणती प्रोसेस करायची, रिफायनिंग. ती 4थी स्टेप आहे. तर ही होती कोणती, स्मेल्टिंग. तर खूप एक्झाम्पल घेऊ शकता. Fe3O4 सुद्धा घेऊ शकता. इथं 4C घ्यायचं, Fe3O4 4C टू फॉर्म 3Fe प्लस 4CO. तेही करू शकता. तिथेही परत स्लॅग, गँग, फ्लक्स म्हणजे एक्झाम्पल तुम्ही खूप घेऊ शकता. इलेक्ट्रोमेटलर्जी. आता जनरली इलेक्ट्रोमेटलर्जी केव्हा वापरली, ही झाली पायरोमेटलर्जीच आहे. इलेक्ट्रोमेटलर्जी तर सांगितलं मी तुम्हाला काय असतं, ॲनोड, कॅथोड, हे पण केव्हा वापरायची, जनरली इलेक्ट्रोमेटल फॉर द नीट अँड JEE पॉइंट ऑफ व्ह्यू. फॉर द इलेक्ट्रोमेटलर्जी इज युज्ड फॉर द मेटल्स. कुठल्या मेटलसाठी लक्षात ठेवा, फॉर द मेटल्स विच हॅव. बघा कसल्या मेटल, विच हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ रिडक्शन पोटेन्शियल.
रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय? एखादा मेटल काय असतात जनरली, दे वॉन्ट टू लूज इलेक्ट्रॉन. पण तुम्ही एखाद्या लूज करणाऱ्या मेटलला म्हणला तू इलेक्ट्रॉन लूज करू नको, तू इलेक्ट्रॉन घे, तो घेईल का? त्याच्याकडे तर उलट शिल्लक इलेक्ट्रॉन आहेत. आता उदाहरण घ्या, जनरली इलेक्ट्रोमेटलर्जी ही कुणासाठी वापरली जाते? एस ब्लॉकच्या एलिमेंटसाठी. आता एस ब्लॉक मध्ये जर तुम्ही बघितलं, सोडियमच घेऊयात किंवा लिथियम घेऊयात. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 281. सोडियमला स्टॅबिलिटी मिळवायची, त्याला काही करू, सोडियम विल लूज दिस 1 इलेक्ट्रॉन. सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन लूज करायचा, त्याला इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह बनायचं, इलेक्ट्रॉन देऊन स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज आण. आणि तुम्ही जर म्हणलात सोडियमला, हे का माझा 1 इलेक्ट्रॉन घे आणि तुझ्यात 2 करेल का तो? मग आता त्याला जर घ्यायचंच असेल, त्याला आपण फोर्स केलं तर तो इलेक्ट्रॉन घेईल. मग पण त्याची व्हॅल्यू कशी असेल? हाय निगेटिव्ह असेल. तो इलेक्ट्रॉन घेईल, पण मग त्याचं रिडक्शन, तर त्याला तुम्ही इलेक्ट्रॉन द्यायला, तो दुसऱ्याला द्यायला तयार आहे. ऍक्च्युली सोडियम वॉन्ट टू लूज इलेक्ट्रॉन, बट वी आर गिव्हिंग इलेक्ट्रॉन टू सोडियम. आपण सोडियमला इलेक्ट्रॉन द्यायलो, म्हणजे सोडियमचं काय करायला होतं? रिडक्शन. मग तो रिडक्शन करण्यासाठी पोटेन्शियल काय मागेल? जास्त मागेल. आणि ते पोटेन्शियल त्याला फोर्स करावं लागेल, त्याला नाराज करावं लागेल. नाराज करणे म्हणजे निगेटिव्ह. आणि म्हणून जनरली एस ब्लॉक एलिमेंटच्या सगळ्या व्हॅल्यू, मग लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, जे काही एस ब्लॉक मधले, ते सहसा इलेक्ट्रॉन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि तुम्ही जर त्यांना घ्यायला लावलं तर त्यांच्या व्हॅल्यू कशा येतील? निगेटिव्ह येतील. आणि मग निगेटिव्ह रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूसाठी सहसा कोणती वापरली जाते? इलेक्ट्रोमेटलर्जी. NaClचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते. तुम्ही आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्येही पाहायचे. फ्युज्ड NaCl, ॲनोड कॅथोड, सोडियम जमा होतो, क्लोरीन गॅस रिमूव्ह होतो. तर असे वेगवेगळे आपल्याला तिथं कन्सेप्ट बघायचे आहे. तर त्यावेळेस आपण ते बघूया. सो दॅट इज द इलेक्ट्रोमेटलर्जी. ती काय आहे? इलेक्ट्रोमेटलर्जी. नेक्स्ट आहे हायड्रोमेटलर्जी. आता हायड्रोमेटलर्जी मध्ये काय करायचं लेकरांनो, लक्षात घ्या. इन द हायड्रोमेटलर्जी वी हॅव टू रिॲक्ट द इनसॉल्युबल मेटल कंपाऊंड. लाईक सपोज इफ वी हॅव टू रिॲक्ट Ag, आपल्याला Ag ची मी रिॲक्शन करायला 4KCl बरोबर प्लस 2H2O प्लस O2. बघा आता काय होणार आहे इथं? 4K Ag, अगोदर मी एक्झाम्पल लिहून घेतो. CN2 हा C आहे बरं का, CN2 प्लस 4KOH अँड देन त्या 4AgCl हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाला, सायनो अर्जंटेट. आलं लक्षामध्ये? डायसायनो अर्जंटेट नावाचा. आता त्याच्यानंतर त्या 4 पैकी मी 2K AgCN2 react with 2 zinc to form 2K Ag ला काढलं, झिंक त्याच्या जागेवर गेला, ZnCN4, कारण इथं 4CN प्लस 2K निघून गेले, K प्लस Ag निघून गेला. कशाच्या रूपामध्ये? Agचा प्रेसिपिटेट, पीपीटी तयार झाला Agचा. और यू मे राईट हिअर 2K. ओके, 2K ZnCN, 2K ला 2K, फक्त Ag ला काढायचं आणि त्याच्या जागी Zn, आणि 2Ag बाहेर पडले. किती Ag बाहेर पडले? आता ही काय? हायड्रोमेटलर. हायड्रो म्हणले की तुम्हाला सांगितलं ॲक्वियस सोल्युशन, वॉटर आला. काल आपण एक शेवटची व्याख्या शिकली, लिचिंग. लिचिंगचं सुद्धा हेच एक्झाम्पल लिहायचं. लिचिंगला पण हेच, हायड्रोमेटलर्जीला पण हे. आता कसं लक्षात ठेवायचं बघा, 1 2 का 4 2 जा 8 मॉलिक्यूल लक्षात ठेवा. Ag सिल्वर, Au दुसरा Au सुद्धा घेऊ शकता तुम्ही. गोल्डला सुद्धा असंच वेगळं केलं जातं. गोल्ड ज्यावेळेस गोल्डची खाण सापडते किंवा चांदीची ज्यावेळेस आपल्याला मायनिंग केली जाते, सिल्वर किंवा गोल्ड मायनिंग केल्यानंतर त्याची अशीच वेगळी पण करून, हे बघा चांदी वेगळी झाली. आणि तसंच Agच्या जागी Au घेतला तर Au वेगळा होईल. म्हणजे सोन्यातल्या इम्प्युरिटी, तर सॉल्युबल आणि इनसॉल्युबल मटेरियलला एकत्र करणे कुणाच्या? ॲक्वियस सोल्युशन मध्ये. सो दॅट इज ऑल्सो हायड्रोमेटलर्जी. आणि हेच एक्झाम्पल तुम्ही कशासाठी वापरू शकता? लिचिंग सॉल्युबल इनसॉल्युबलला सुटेबल सॉल्व्हंट मध्ये टाकणे, दॅट इज लिचिंग. तर बघा, AgKCnH2O, याच्यापासून हा तयार झाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड. 4Ag ला 4Ag, 8K मधले 4K इथं, 4K इथं, 2H 4H 4H, K आले इथं, ऑक्सिजन इथं 4 आहेत, 4 ऑक्सिजन, 4KO 4O, लक्षामध्ये. आणि हा सिल्वर सायनाइड नावाचा कंपाऊंड और सायनो अर्जंटेट नावाचा कंपाऊंड 4 तयार झाले. 4 मोल मधले मी 2 घेतले, कारण मला 2 Ag काढायचे आणि त्याच्या जागेवर 2 झिंक द्यायचे.
बघा एजी मोकळा झाला आणि त्याच्या जागेवर झिंक. म्हणजे इथं काय केला, झिंक हॅज रिप्लेस्ड एजी. झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन एजी, कारण सिल्वर कमी रिएक्टिव्ह आहे, झिंक मोर रिएक्टिव्ह आहे. तर मोर रिएक्टिव्ह मेटलनं लेस रिएक्टिव्ह मेटलला रिप्लेस केलं. तिथं काही का असे ना आपल्याला चांदी वेगळी झाली, म्हणजे त्याच्यातल्या इम्प्युरिटी निघून गेल्या आणि आपल्याला प्युअर चांदी मिळाली. असंच तुम्ही एजीच्या जागी एयू ठेवून सुद्धा ही रिएक्शन करू शकता. अतिशय महत्वाची रिएक्शन कोणती, हायड्रोमेटलर्जी. ही सुद्धा रिडक्शनचीच आहे. इलेक्ट्रोमेटलर्जी सुद्धा रिडक्शन आहे, पायरोमेटलर्जी सुद्धा रिडक्शन आहे. लास्ट आहे अल्युमिनेथर्मिक प्रोसेस किंवा थर्माइट प्रोसेस. 10th सुद्धा थर्मिट अभिक्रिया तुम्ही पाहिलेली असेल. जनरली काय केलं जातं, आयर्नचे किंवा क्रोमियमचे किंवा मॅंगनीजचे ओर, समजा आता मी आयर्नचा परत आपला सेम घेऊयात हेमॅटाईट, आपल्याला त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे. हेमॅटाईट ओरची रिएक्शन जर अल्युमिनियम पावडर बरोबर केली, काहीच नाही, थर्मिट अभिक्रिया अतिशय सिंपल आहे. व्हेन आयर्न किंवा क्रोमियम किंवा मॅंगनीजचे ओर, ह्या तिघापैकी कुठलेही ओर, व्हेन दे आर ट्रीटेड विथ अल्युमिनियम पावडर, अल्युमिनियम पावडर बरोबर काहीच नाही, Fe ला काढायचं आणि त्याच्या जागी Al ला टाकायचं. मग 2 Fe आहेत म्हणून मी 2 Al घ्यायलोय. काय तयार व्हायला, अल्युमिनियम ऑक्साईड प्लस 2 Fe. बघा म्हणजे Fe मधला ऑक्सिजन गेला, Fe मोकळा झाला, म्हणजे Fe मधला ऑक्सिजन गेला म्हणजे त्याचं रिडक्शन झालं. म्हणून हे बघा ही कोणती अभिक्रिया, थर्मिट प्रोसेस और थर्माइट प्रोसेस असंही तुम्ही म्हणू शकता. तर जनरली आयर्नचे, क्रोमियमचे किंवा मॅंगनीजचे ओरची कुणाबरोबर, अल्युमिनियम पावडर बरोबर रिएक्शन म्हणजे थर्माइट प्रोसेस. आणि लास्ट आहे रिडक्शन विथ हायड्रोजन. हायड्रोजन सुद्धा रिडक्शन करतो, तुम्हाला तर माहिती आहे हायड्रोजन ऍड करणे म्हणजे रिडक्शन करणे. जनरली टंगस्टन ऑक्साईड, हे बघा WO3 वुल्फ्रम ट्रायऑक्साइड, दिस टंगस्टन ऑक्साइड व्हेन रिएक्टेड विथ H2, मी तर 3 H2 घ्यायलोय कारण वी आर गेटिंग 3 H2O, 3 H2O. आणि बघा हे बघा टंगस्टन मधला सुद्धा ऑक्सिजन निघून गेला, एकटा टंगस्टन राहिला. टंगस्टन कुठं वापरला जातो, बल्बचा फिलामेंट जो असतो त्याच्यात काय वापरला जातो, टंगस्टन. तर टंगस्टन सुद्धा त्याच्या ऑक्साईड मधून इम्प्युरिटी वेगळ्या करून प्युअर आपल्याला टंगस्टन मेटल मिळाला रिडक्शन करून. कुणासोबत, हायड्रोजन बसून. म्हणजे हायड्रोजन सुद्धा बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, अल्युमिनियम सुद्धा बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. इथं तर हायड्रोमेटलर्जी, लिचिंग दोघांचं एक्झाम्पल कॉमन तुम्ही लिहू शकता. आणि हे पायरोमेटलर्जी, स्मेल्टिंग लक्षात ठेवा, स्मेल्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्मेल्टिंग मध्ये फ्लक्स लक्षात ठेवा, फ्लक्स गँग बरोबर कंबाईन होऊन स्लॅग तयार करतो, म्हणजे मोकळी गँग पण वेगळी होते आणि तुमचा प्युअर क्रूड मेटल, नॉट प्युअर क्रूड मेटल तयार होतो. सो दिस इज ऑक्सिडेशन रिडक्शन. आता राहिली चौथी प्रोसेस, रिफायनिंग. ती काही तेवढी विशेष नाही पण आपण पाहूयात थोडक्यात. तर कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, रिफायनिंग. आणि अशाच स्टेप आपल्याला हिमॅटाईट ओर पासून आयर्न मिळवताना पाहिजेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला सगळा भर द्यायचा रिडक्शनवर. ब्लास्ट फर्नेस, कारण स्मेल्टिंग ही जनरली कुठे केली जाते, स्मेल्टिंग इज कॅरिड आउट इन ब्लास्ट फर्नेस. तर ही ब्लास्ट फर्नेस काय आहे, त्याचं नेमकं मेकॅनिझम काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, त्याची टेम्परेचर रेंज काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. थँक्यू गाईज.